नमस्कार, मी रेश्माच रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत. तर उन्हाळ्यामध्ये वाळवणाच्या प्रकारामध्ये महत्त्वाचा प्रकार किंवा महत्त्वाची रेसिपी म्हणजे गव्हाची कुरडई. बऱ्याच जणींना काय वाटतं की ही करायला अतिशय अवघड आहे किंवा करायला गेलं तर ही जमत नाही. कुणाकुणाच्या चिकामध्ये गाठी होतात किंवा आंबूस लागतात. बराच वेळा हे चीक आपला हा वाया जातो. तर हे असं होऊ नये यासाठी मी या व्हिडिओमध्ये बारीक भरपूर अशा तुम्हाला टिप्स दिलेल्या आहेत. व्हिडिओ थोडासा मोठा झाला आहे, पण अगदी तो पूर्ण जर पाहिला तर अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही ही गव्हाची कुरडई अगदी पांढरी शुभ्र, चिकामध्ये गाठी न होता, आंबूस न लागणारी अशी पांढरी शुभ्र अशी ही कुरडई तुम्ही सहज सोप्या पद्धतीने तयार करू शकाल. चला तर मग ही कुरडई आपल्याला कशी करायची ती बघायची. तर मी 2 किलो गहू स्वच्छ निवडून आणि स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून भिजत घातलेले आहेत. तर एक दिवस भिजल्यानंतर दुसऱ्या दिवशी बघा मी सकाळी त्यातलं पाणी काढून टाकलं आहे आणि पुन्हा 2-3 पाण्याने हे अगदी हाताने चांगलं चोळून हे गहू आपल्याला त्यातलं पाणी काढून टाकायचं आहे आणि स्वच्छ पाणी जोपर्यंत त्यामध्ये होत नाही तोपर्यंत हे स्वच्छ हाताने आपण धुवून घ्यायचं आहे. म्हणजेच या कुरडईचा आंबूसपणा राहत नाही कुरडईला. तर आता हे स्वच्छ झाल्यानंतर त्यामध्ये भरपूर असं पाणी टाकायचं आहे आणि पुन्हा भिजत घालून आपण झाकण लावून ठेवून द्यायचं. तर हे जे पातेलं आहे भरपूर मोठं घ्यायचं आहे, कारण गहू जे भिजल्यानंतर जास्त फुगतात आणि मोठं पातेलं घेतलेलं आहे. आणि हे उन्हामध्ये मी 3 दिवस हे तसंच ठेवलेलं होतं. उन्हामध्ये हे गहू आपले भिजत होते. आता तिसऱ्या दिवशी बघा सकाळीसुद्धा पुन्हा मी स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून पुन्हा पाणी टाकून हे उन्हामध्येच मी झाकून ठेवलेलं होतं. आता तिसऱ्या दिवशी संध्याकाळी तुम्ही बघा हे जे पातेलं आहे मी घरामध्ये आणलेलं आहे आणि पुन्हा वरचं पाणी त्यामधलं काढून टाकलं. पण मात्र नंतर मी हे संध्याकाळी पाणी स्वच्छ पाण्याने धुतलेलं नाही, फक्त वरचं पाणी काढून टाकलेलं आहे. तर सहज हाताने दाबल्यानंतर त्यातला चीक बाहेर निघतो आहे. आता हे आपण असंच ठेवायचं आहे आणि आता तेल आणि मीठ एका प्लेटमध्ये मी एकत्र केलं आहे आणि आता आपल्याला चीक वाटण्यासाठी जी भांडे लागणार आहेत त्याला आपण हे तेल आणि मीठ सगळीकडे लावून घ्यायचं आहे. म्हणजेच गव्हाचा जो चिकटपणा आहे तो सगळ्या भांड्यांना किंवा कापडाला लागणार नाही. आता एका डब्याला मी ओढणी बांधून ठेवली. अतिशय पातळ छान अशी ओढणी आहे. तुम्ही साडी घेऊ शकता, एखादं कॉटनचं कापड घेऊ शकता. आता चाळणीलासुद्धा मी तेल लावलं आहे, मिक्सरला तेल लावलेलं आहे किंवा सोऱ्याला वगैरेसुद्धा तेल लावायचं आहे आपल्याला नंतर. आता हे गव्हाचं चीक आपल्याला काढण्यासाठी 2 मोठे भांडे लागणार आहेत. तर मी टपामध्ये थोडंसं पाणी घेतलं आहे, 2-3 कटोरे पाणी घेतलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आता थोडं थोडं गहू घालून आणि थोडंसं पाणी घालून आपण आता मिक्सरला हे फिरवून घ्यायचं आहे. तर तुम्ही मोठ्या भांड्यामध्ये सुद्धा मिक्सरच्या हे वाटून घेऊ शकता, पण माझे थोडंच गहू असल्यामुळे मी भांडं छोटं घेतलेलं आहे. थोडंसं पाणी टाकून अगदी चमच्याने खालीवर करून हे चांगलं बारीक असं वाटून घ्यायचं आहे. आणि आता पाणी टाकलेल्या टपमध्ये हे गहू वाटलेले गहू जे आहेत ते त्यामध्ये टाकायचे. तर हे 2-3 मिक्सरचे भांडे मी फिरवून तुम्हाला दाखवते. तर या टपमध्ये मी 2-3 मिक्सरचे भांडे फिरवल्यानंतर त्यामध्ये टाकलेलं आहे. तर माझी आई मदतीला आहे. आता ती बघा या टपमध्ये टाकलेले जे गव्हाचा मी वाटलेले गहू आहेत तर ती हाताने पिळून पुन्हा दुसऱ्या भांड्यामध्ये मी परत 2-3 कटोरे पाणी घेतलेलं आहे स्वच्छ असं त्यामध्ये टाकते. म्हणजे एकदा पहिल्यांदा टपमध्ये आपण गव्हाचं चोथा काढून घ्यायचा आहे, तो पिळून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या भांड्यामध्ये टाकायचं आहे. आणि दुसऱ्या भांड्यामध्ये सुद्धा आता ते असंच हाताने चांगलं कुस्करून घ्यायचं आहे आणि त्यातूनसुद्धा आपण हा चोथा जो आहे तो चांगला आपण मिक्स करून घेऊन चुरून त्यातलंसुद्धा आता हे पिळून घ्यायचं आहे. म्हणजे 2 पाण्याने हा गव्हाचा जो कोंडा आहे तर तो आपल्याला चांगला असा पिळून घ्यायचा. तर पहिल्या टपमध्ये जो आहे तो घट्ट चीक झालेला आहे आणि दुसऱ्या भांड्यातला जो चीक आहे तो आपल्याला पातळ दिसतो. तर पाणी अगदी जास्त घ्यायचं नाही आहे. अगदी 2-3च कटोरे मी पाणी घेतलेलं आहे दोन्ही भांड्यामध्ये. आणि तुम्हाला जर वाटत असेल याही कोंड्यामध्ये जर थोडासा चीक राहिला आहे तर तुम्ही 3 वेळासुद्धा हे पाण्यामध्ये तुम्ही पिळून घेऊ शकता. पण आता हा जो गव्हाचा कोंडा आहे तो तुम्हाला अगदी सुका अगदी कोरडा वाटतो आहे, म्हणून मी 2च पाण्याने हे पिळून घेणार आहे. तर आई आहे मदतीला, त्यामुळे मी तुम्हाला 2-3च मिक्सरचे भांडे
गहू फिरवून तुम्हाला मी हे दाखवते. तर अशाच पद्धतीने सगळे जे गहू आहे ते दळून झाल्यानंतर अशीच प्रोसेस करायची. आता नंतर बघा, मी जे डब्याला ओढणी मी बांधून घेतलेली होती त्यावर मी चाळणी ठेवली आणि त्यावरती आता टबमध्ये जो घट्ट चीक आपण पिळून घेतलेला होता तो त्यामध्ये टाकलेला आहे. आता चाळणी मी वर उचलून घेतली आणि हाताच्या सहाय्यानेच हलवून घेतलं आहे आणि आता सगळा चीक जो आहे तो अगदी वर, जो एकदम लालसर जो कोंडा आहे तो बारीक तो सुद्धा वर राहील आणि छान असा चीक जो आहे तो आपल्या डब्यामध्ये जाईल. तर हे पहा, असा लालसर जो गव्हाचा चीक आहे तो निघालेला आहे. तो आपण आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. तर अशाच पद्धतीने सगळा जो चीक आहे आपल्याला असाच गाळून घ्यायचा आहे. म्हणजे एकदा चाळणीने गाळला जातो आणि एकदा अगदी कापडाने गाळला जातो. तर बघा, आता मी ओढणी बाजूला काढून घेतली आणि अशा पद्धतीचा आपल्याला स्वच्छ आणि अगदी मऊ असा चीक आपल्याला मिळालेला आहे. तर तोपर्यंत आपण गाळतोय तोपर्यंतच हा जो चीक आहे तळाला जाऊन बसलेला आहे. तर मी एका चमच्याच्या साहाय्याने तो मोकळा केला आहे आणि त्यामध्ये आपण आता बर्फाचे खडे टाकले. कारण हा जो चीक आहे आपण एक दिवस तसाच ठेवणार आहोत, त्यामुळे बर्फाच्या खड्यांमुळे हा चीक थंड पण राहील आणि अगदी निव्वळ पाणी वर येईल आणि चीक खाली तळाला जाईल. तर आता बघा, मी दुसऱ्या दिवशी सकाळी वरचं पाणी जे आलेलं होतं तर ते त्यावर अगदी हलक्या हाताने, जास्त न हलवता वरवरचं पाणी आपण काढून घ्यायचं. तर दुसऱ्या दिवशी मी सकाळी हे पाणी काढून घेते. तर बघा, अगदी जोपर्यंत आपला चीक त्या पाण्याबरोबर येत नाही तोपर्यंत अगदी बारीक धार लावून ही जो पाणी आहे मी ते काढून घेते. तर अशाच पद्धतीने बघा, आता पाणी काढल्यानंतर हे चीक जो आहे तो असा दिसतो. तर आता पुन्हा आपल्याला त्यामध्ये पाणी टाकायचं. तर पाणी टाकताना अगदी उंचून टाकायचं आहे, म्हणजे खालचा जो चीक आहे तो सगळा हलवून पाण्यामध्ये मिक्स होतो. तर मी 2-3 भांडे जे आहे कुकरचे तर ते पाणी त्यामध्ये टाकलं आहे आणि पुन्हा आता चमच्याच्या साहाय्याने आता तळाला गेलेला जो चीक आहे तर तो आपल्याला पुन्हा मोकळा करून घ्यायचा आहे, म्हणजेच फोडून घ्यायचा आहे. तर म्हणजेच आता त्यामध्ये जर काही लालसर असं जे चीक असेल तर तो सगळा मिक्स होतो आणि पुन्हा वर येतो. आता मी फ्रीजमध्ये पातेल्यामध्ये बर्फ करायला ठेवलेलं होतं तर तो बर्फ आपल्याला पुन्हा यामध्ये टाकायचा आहे. अशाच पद्धतीने दिवसभरातून 3 वेळा आपल्याला हा चिकाची ही प्रोसेस करायची. म्हणजेच पाणी त्यातलं काढून टाकायचं आहे, पुन्हा पाणी टाकायचं आहे आणि बर्फाचे खडे त्यामध्ये टाकायचे. आता बघा, आपण पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी त्या पातेल्यामध्ये मी चीक काढून घेतलेला होता. पण आता दुसऱ्या दिवशी जे आहे तर सकाळी सकाळी उठल्यानंतर आपल्याला यामधलं फक्त पाणी काढून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये पुन्हा पाणी ओतायचं नाही, कारण आज आपल्याला कुरड्या करायच्या. म्हणजे एक दिवस चीक आपण तसाच ठेवलेला होता. तर आता आपल्याला ज्या भांड्यामध्ये चीक हटायचा आहे त्यामध्ये आपण आता त्याला सगळीकडून तेलाचा हात लावून घ्यायचा आणि आता जो खालचा चीक जो बसलेला होता अगदी घट्ट बसतो, तर अगदी उलटण्याच्या साहाय्याने किंवा हाताच्या साहाय्याने तुम्ही हा चीक जो आहे तो फोडून घ्यायचा. तर यामधलं आपण पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे. आपल्याला अगदी घट्ट चीक हवा आहे, म्हणून आता हे चीक जो आहे तो घट्ट बसलेला आहे. हाताने मी आता हा एकदम मोकळा करून घेते. तर बघा, अगदी मस्त पांढरा शुभ्र हा चीक तयार झालेला आहे एक दिवस ठेवल्यामुळे. आता आपण काही वेळेस काय करतो, आपण लगेच दुसऱ्या दिवशी कुरडया करायला घेतो. त्या काय होतं की पाणी जास्त वेळा बदललं जात नाही, त्यामुळे कुरड्यांचा रंग पांढरा शुभ्र येत नाही. आपण एक दिवस चीक तसाच ठेवल्यामुळे पाणी बऱ्याच वेळा बदललं जातं, बर्फ टाकला जातो, त्यामुळे आपल्या कुरड्यासुद्धा पांढऱ्या शुभ्र होतात. हा जो चीक आपण मोकळा केला आहे त्याचा अंदाज बघून एक भांडं सेट करायचं आहे. म्हणजे एक भांडं पूर्णतः हा चीक भरेल इतकं एवढं भांडं आपण घ्यायचं. तर एक पातेलं भरून माझं चीक झालेलं आहे. त्याच पातेल्याच्या मापाने दुसरं पातेलं माझ्याकडं होतं, त्या पातेल्याच्या मापाने मी एक भरून पुन्हा पाणी या भांड्यामध्ये टाकलेलं आहे आणि आता हे गॅसवर ठेवायचं. तुमच्याकडे जर चीक भरलेलं पातेलं जर दुसरं परत नसेल तर तुम्ही पुन्हा तो चीक दुसऱ्या भांड्यामध्ये ओता आणि त्याच पातेल्याच्या मापाने या मोठ्या भांड्यामध्ये पाणी टाका. आता पाणी उकळतं आहे तोपर्यंत आपण आता अशी तयारी करून घ्यायची. आपल्याला ज्याने चीक हटायचं आहे त्याला तेल लावून घ्यायचं. तर मी लाटण्याने चीक हटणार आहे त्यामुळे त्याला तेल लावून घेतलं आहे. सोऱ्यालासुद्धा मी सगळीकडून तेल लावून घेते. त्याची ताटली जी आहे तर प्लेन भाग आतमध्ये करायचा आहे ताटलीचा आणि जो
खडबुडात भाग असतो तर तो बाहेरच्या बाजूला करायचा. तर मी सगळ्या सोऱ्याला सगळीकडून तेल लावून घेते. तर ही पूर्वतयारी आपण करून घ्यायची. आता इकडे बघा, तोपर्यंत आपण गॅसवर ठेवलेलं पातेलं जे आहे त्यावर झाकण काढून बघूयात. तर बघा आता वाफ आलेली आहे, उकळलेलं नाही पाणी पण गरम झालेलं आहे. त्यातलंच पाणी आपल्याला अजून थोडंसं बाहेर काढून घ्यायचं आहे. जर लागलंच तर आपल्याला पाणी ते वापरायचं आहे. आता हे 3 चमचे मी जाड मीठ त्यामध्ये टाकलेलं आहे. तुम्हाला तुमच्या अंदाजानुसार तुम्ही मीठ त्यामध्ये टाकू शकता. आता मीठ त्यामध्ये थोडंसं विरघळलेलं आहे. तर आता एका हाताने आपण आता ही चीक टाकायचं आहे आणि एका हाताने लाटण्याच्या सहाय्याने हे गोल असं फिरवून घ्यायचं आणि गॅस मात्र फुल करायचा. आता ह्या ज्या 2 किलोच्या कुरडया आहेत तर ह्या मी एकटीने केलेल्या आहेत. हवं तर तुम्ही कुणाची मदतही घेऊ शकता. पण अशा पद्धतीने जर केलं, कुणी मदतीला नसेल तर तुम्ही सहज या कुरडया अशा पांढऱ्या शुभ्र आणि छान अशा करू शकताल. तर एका हाताने मी चीक त्यामध्ये पटकन टाकलेलं आहे आणि एका हाताने लाटण्याच्या सहाय्याने हे हटवून घ्यायचं. तर गॅस फुल करायचा आहे. आपण गॅसवर करतो आहे म्हटल्यानंतर लगेचच काही गाठी होत नाही. त्यामुळे एकसारखं आता हलवत राहिलं की आपोआप हा चीक जो आहे तो आळून येतो किंवा घट्ट होऊन येतो. तर आता तुम्ही बघू शकताय बघा, अशा पद्धतीने आता हा घट्ट व्हायला सुरुवात झाली. हे बघा लगेच दिसतंय. तर आता हे घट्ट व्हायला लागले. सगळीकडून आता पातेल्याच्या मधून कडेनी हे लाटणं सगळीकडून आपल्याला फिरवून घ्यायचं. तर आता कुरडयाचा मेन भाग म्हणजे चीक हटणे हा आहे. तर आपल्याला गाठी होऊ द्यायच्या नाही आहेत. यासाठी एकसारखा हा चीक जो आहे पूर्णतः घट्ट होईपर्यंत एकसारखं लाटणं आपल्याला त्यामध्ये फिरवून घ्यायचं. आता एका हाताने मी कापडाच्या सहाय्याने हे पातेलं धरलेलं आहे आणि दुसऱ्या हाताने आपण लाटण्याच्या सहाय्याने आता ही चीक आपण हटवून घ्यायचा. तर सगळीकडून अगदी खालचा वर, वरचा खाली करून सगळीकडून हा चीक जो आहे तर आपल्याला हा शिजवून घ्यायचा. तर बघा सगळीकडून मध्ये ओढून घ्यायचा आहे कडेने आणि कडेचा भाग बाहेर घ्यायचा आहे चीक. अशा पद्धतीने गोल आणि मध्ये पण असा लाटणं फिरवून आपल्याला चीक हा हटवून घ्यायचा. आता बघा गार पाण्याचा हात घेऊन मी लाटण्याचा चीक काढून घेतला आहे आणि झाकण ठेवून 2-3 मिनिट चांगली दणदणीत वाफ आणून घेतली. तर बघा आता याचा रंगसुद्धा बदलतो आहे. म्हणजेच हा चीक जो आहे तो ट्रान्सपरंट दिसतो आहे. पहिल्यांदा आपल्याला हा पांढरा शुभ्र दिसत होता. आता त्याचा थोडासा रंग बदलला आहे. म्हणजेच असा ट्रान्सपरंट हा चिकाचा रंग दिसतो. तर आता पुन्हा आपण झाकण काढल्यानंतर चांगला असा पुन्हा खालचा वर, वरचा खाली करून घ्यायचा. आता हा चीक जो आहे तो जर चांगला शिजला नाही तर कुरडयांचा हा भुगा होतो. आता हा भुगा होऊ नये किंवा कुरडई आपली व्यवस्थित राहण्यासाठी हा चीक जो आहे तो आपल्याला चांगला शिजवून घ्यायचा आणि करपू नये यासाठी खालचा जो चीक आहे तो आपल्याला वर काढून घ्यायचा आणि वरचा चीक आपल्याला खाली सरकवायचा. असाच आता सगळीकडून आपल्याला हा लाटणं फिरवून सगळीकडून एकसारखा चीक जो आहे तो आपल्याला मस्त असा शिजवून घ्यायचा. आता लाटण्याने आपण आता सगळीकडून फिरवल्यानंतर पुन्हा झाकण ठेवून आपल्याला हलवत राहून असं 15 ते 20 मिनिट हा चीक जो आहे तर मीडियम गॅस ठेवून आपल्याला हा शिजवून घ्यायचा. तर बघा आता पुन्हा लाटण्याचा आपल्याला चीक गार पाण्यामध्ये हात टाकून आपण आता हा चीक काढून घ्यायचा आणि पुन्हा झाकण ठेवून असाच पद्धतीने आपण आता शिजवून घेऊया. तर आता गार पाण्याने हात मी बुडवून आता हा व्यवस्थित दाबून घेते आणि पुन्हा त्यावरती आता झाकण ठेवते. तर आता हा चीक हटताना तुम्हाला जर जास्त जड वाटला तर काढून घेतलेलं गरम पाणी जे आहे ते तुम्ही थोडं थोडं करून त्यामध्ये टाकू शकता. पण चीक आपला जास्त पातळ झाला नाही पाहिजे. जर चीक पातळ झाला तर कुरडई आपली तेलामध्ये तळताना फुलत नाही. तर चीक जेवढा घट्ट आहे तर तेवढा आपली कुरडई चांगली मस्त फुलते. त्यामुळे चीक जास्त पातळ करू नका आणि जास्तही घट्ट करू नका, कारण आपण जी कुरडई सोऱ्याने घालतो तर आपल्याला ती कुरडई घालताना जड जाते. त्यामुळे स्मूथ जाईल अशा पद्धतीनेच हा चीक आपला झाला पाहिजे. तर काही गव्हांना जास्त पाणी लागतं, काही गव्हाला कमी पाणी लागतं. अशा पद्धतीने चीक हटतानाच तुम्हाला लक्षात आलं की जड जातं आहे तर थोडंसं पाणी घाला आणि सैल जर वाटलं तर पाणी अजिबात घालू नका.
तर हे जे पाण्याचं प्रमाण आहे तर ती मी तुम्हाला अगदी परफेक्ट सांगितलं आहे. काढून घेतलेलं पाणीच अगदी वापरा आणि नाही लागलं तर पाणी वापरू नका. असंच आता झाकण ठेवून ठेवून आपण जवळपास 15 ते 20 मिनिट आता हा चीक आपण शिजवून घेतलेला आहे. आता उलटण्याच्या साहाय्याने मी थोडा खालचा वर वरचा खाली करून घेते, म्हणजेच खाली करपला जाणार नाही. तर बघा आता असाच आता थोडासा हलवून घेतला आहे आणि आता मी खाली अगदी लोखंडी तवा तापायला ठेवायचा आहे गॅस फुल करून आणि त्यावरती आता हे पातेलं ठेवायचं आहे, म्हणजे खाली आपला हा चीक जो आहे तो करपणार नाही. आता एकदा हा चीक आपला परफेक्ट तयार झाला आहे की नाही बघण्यासाठी मी थोडासा आता सोऱ्यामध्ये हा चीक टाकला आहे. आता हा परत आपण आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि आता आपण कुरड्या करून पाहायच्या. तर बघा आता मी सोऱ्या अगदी व्यवस्थित पॅक केलेला आहे आणि आता ह्या कुरड्या करून बघूयात. तर बघा अगदी त्यामध्ये अजिबात गुठळ्या झालेल्या नाहीत, स्मूथ अशा आपल्याला कुरड्या घालता येतात आणि तारसुद्धा मी अतिशय बारीक चकली टाकलेली आहे, त्यातली ताटली जी आहे बारीक होलची टाकली म्हणून अगदी मस्त कुरड्या आपल्या अगदी छान बारीक तारेच्या दिसतात. तर अगदी सहज असं आपल्याला फिरवलं तरी मस्त कुरड्या जमतात. तर आता ह्या कुरड्यांचा चीक आपला व्यवस्थित झाला आहे की नाही बघण्यासाठी आपण आता काय करायचं, ह्या कुरड्या घालून झाल्यानंतर आपल्याला गार पाण्यामध्ये हात बुडवून ह्या कुरड्या आपल्याला पलटी करून बघायच्या. जर हाताला चिकटला नाही चीक तर आपला हा चीक अगदी परफेक्ट शिजला आहे आणि आता आपण कुरड्या करायला लगेच घ्यायच्यात. तर अशा पद्धतीने मी कुरड्या सगळ्या करून घेतलेल्या आहेत. फक्त आई माझी सोऱ्या भरून द्यायला होती आणि मी ह्या सगळ्या कुरड्या एक हाताने मी घातल्यामुळे एकसारख्या सगळ्या दिसतात आणि मस्त अशा मी 2 ते 3 दिवस उन्हामध्ये कडक उन्हामध्ये ह्या वाळवून घेतल्यात. तर बघा अशा मस्त अशा पांढऱ्या शुभ्र अशा आपल्या ह्या बारीक तारेच्या कुरड्या अशा पद्धतीने तयार झाल्यात. तर तुम्ही ह्या बारीक टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर मस्त अशा कुरड्या आपल्या पांढऱ्या शुभ्र आणि अगदी जास्त आंबट न लागणाऱ्या अतिशय टेस्टी अशा छान तिप्पट चौपट फुलणारी आपली कुरडई अशा पद्धतीने तयार होईल. तर आता तुम्ही बघू शकताय तेलामध्ये सुद्धा आपण तळून बघूयात. ही कुरडई अगदी तेलामध्ये टाकताच अगदी मस्त अशी फुलली जाते आणि रंगसुद्धा तुम्ही अगदी समोरच पाहताय अतिशय पांढरा शुभ्र असा आपल्या कुरडईला आलेला आहे. तर मस्त असे ह्या कुरड्या आपल्या खाण्यासाठी रेडी झालेल्या आहेत. तर कुरकुरीत म्हणाल तर हाताने तुम्हाला मी सहज असे दाबून दाखवते. तर हाताने दाबल्यानंतर सहज त्याचा भुगा होतो. तर ह्या कुरड्या आपण वर्षभर जरी डब्यामध्ये साठवून ठेवल्या तरी त्याचा तेलाचा वास येत नाही, आंबूस वास येत नाही आणि रंगसुद्धा जशाच्या तसा पांढरा शुभ्र राहतात. तर हा कुरड्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि नक्की ह्या पद्धतीने तुम्ही हा व्हिडिओ फॉलो करा. तर मस्त अशा पांढऱ्या शुभ्र सहज तुम्ही कुरड्या बनवू शकता. तर चला तर मग भेटूयात अशा छान छान नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.